विरोधी पक्षातील खासदारांना निधी मिळत नाही. निधी मिळत नसल्यानं नागेश पाटील आष्टीकर हतबल असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटले. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तसंच काल नाशिकमध्ये खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे एकाच व्यासपीठावर दिसून आले. या दोन्ही घटनांवरून राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात. यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आष्टीकरांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री असल्यानं सर्वपक्षीय नेते भेटतात अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली होती. माझ्याकडे मी उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्याकडे सर्व पक्षाचे खासदार आमदार येतात. त्यांची त्या मतदारसंघातली कामं असतात, नगर विकासाची कामं असतात, हाऊसिंगची कामं असतात, अनेक कामं असतात, त्यामुळे ते येतात. लफंगगिरीचे ऑपरेशन नसतात, चोऱ्या माऱ्या तोडफोड. नागेश आष्टीकरांचा विषय हा त्यांच्या मतदारसंघातला निधीचा 100% आहे. वारंवार ते आमच्याशी चर्चा करतात. ते हतबल आहे. अनेक खासदार मग काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे म्हणजे आमच्या शिवसेनेचे ओरिजिनल शिवसेनेचे मतदारसंघातली कामं जी लोकांनी निवडून दिलेले आमचे आमदार खासदार आहेत करायचीच नाहीत. ही कोणती लोकशाही? खरं तर मला ही बातमी फार उशीर कळत. त्याच्यानंतर राजाभाऊ वाजे आमच्या कार्यक्रमाला पण आले. माझ्या व्याख्यानालाही व्यासपीठावर होते. मला जर तेव्हा माहिती असतं तर मी त्यांना विचारलं असतं, पण मला त्याची कल्पना नव्हती. रात्री मला उशिरा कळलं, पण त्यानंतर मला असंही कळलं की राजाभाऊंनी तिथं भाषणामध्ये स्पष्ट उल्लेख केला, मी आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर एकनिष्ठेने आहे. इथं मी फक्त ह्या एका मित्राच्या माझे मैत्रीचे नातं त्यांच्याशी आहे, त्यांनी आग्रह धरला म्हणून आलोय. मी यांच्या पक्षासोबत नाही असं जाहीरपणे त्यांच्याच व्यासपीठावर त्यांनी सांगितलं. हे कौतुकास्पद आहे.